किती वेडं करतं, हा सिनेमा किती भल्या भल्यानं वेडं करतं. बरोबर. आता त्या अर्थानं मी पण मलाही म्हणू शकतो, की मी जेव्हा राजेश खन्ना आला ना, तर मी तरुण माणूस आहे, मला भरपूर केस आहेत. तर मी राजेश खन्ना छोटा भांग पाडून ते केस अशी बांधून मध्ये रुमाला बांधून असे केले होते. म्हणजे माझ्यासारखा माणूस सुद्धा त्या प्रभावातनं वाचला नाही. म्हणजे त्यावेळी मी आजचा अशोक राणे नव्हतो. त्यामुळे क्रिएटिव्ह रायटिंग जे काही त्या वयाचं म्हणजे आता कधी-कधी म्हणतो त्यावेळीचं माझं लिहिलेलं जर साहित्य मला कोणी दिलं ना, तर मी कोट्यवधी रुपयाला विकत घेईन. मला ते कसं मी लिहिलं असेल 6वीत नाटक, बरोबर आहे. मला स्वतःलाच कुतूहल आहे. तर ते ते असल्यामुळे ना मला सिनेमाकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन वेगळाच होता. त्यामुळे मी कधी स्टारडमच्या ह्याच्यामध्ये गेलो गेलो नाही. नाही. मग तुम्ही जेव्हा सिनेमा पाहता, तेव्हा तुम्ही सिनेमा पाहताना मूलभूत कुठल्या गोष्टींचा विचार करता? मुळात कसं आहे, की सिनेमा, नाटक, साहित्य काय करतं आपल्याला? आपल्याला गोष्ट सांगतं. जेव्हा ते बरोबर. गोष्ट सांगतं, ते मला आधी मुळात त्यांनी गोष्ट सांगितली पाहिजे. आणि गोष्ट सांगण्याची जी प्रथा आहे ना, ती आपल्याकडे आजीची गोष्ट, आपली आजी गोष्ट सांगते. तर आजीच्या गोष्टीमध्ये ऑडिओ व्हिज्युअल आहे. बरोबर. आजी असं चित्र उभं करते. अरे, एक मोठा राक्षस आला माहितीये का? हा एवढा मोठा हां. राक्षस. तर ती बरोबर. ते त्याचं राक्षसाचं ते चित्र व्हिज्युअल देते तुम्हाला. मग त्याचं साउंड ट्रॅक देते. मग तिथून ना बगळ्यांचे आवाज आले, याचे त्याचे आवाज आले, पक्ष्यांचे मग ती आवाज काढून दाखवते. तर ही गोष्ट सांगणे ही रंजक आहे. रंजकता त्याच्यामध्ये आहे. अंतर्भूत आहे. ती गैर नाहीये. नमस्कार. महा एम-टी-व्ही गप्पांमध्ये आपलं स्वागत. मी तृप्ती पारसनीस. तुम्ही सिनेमा बघता का? म्हणजे हा प्रश्न मी तुम्हाला विचारतेय, तुम्ही सिनेमा पाहता का? जर मी असा प्रश्न विचारला, तर तुमचं उत्तर असेल, "हो." अर्थात आम्ही सिनेमे पाहतो. आम्ही थिएटरमध्ये जातो. आम्ही ओ-टी-टीवर पाहतो. पण तुम्ही सिनेमा पाहता का? असा प्रश्न जेव्हा मी विचारते, तेव्हा माझा प्रश्न असतो, की तुम्ही सिनेमा जगता का? अर्थात हा प्रश्न विचारण्याचं कारण, की आज आपण अशा एका व्यक्तीला भेटणार आहोत, की ज्यांनी सिनेमा पाहिला नाहीये आणि गेले 46 वर्ष ते सिनेमा जगतायत. असे ज्येष्ठ सिनेमा विश्लेषक, समीक्षक अशोक राणे सर. अशोक राणे सर, तुमचं महा एम-टी-व्ही गप्पामध्ये मनापासून स्वागत आहे. नमस्कार, धन्यवाद. हं. अशोक राणे म्हणजे चित्रपट समीक्षा. अशोक राणे म्हणजे चित्रपट विश्लेषण. हे जे गणित झालेलं आहे, हा जो भागाकार गुणाकार झालेला आहे, हा भागाकार गुणाकाराची सुरुवात कुठून झाली? कसं आहे, की मी लहानपणापासून सगळेच बघतात सिनेमे. आता माझा सिनेमा पाहणारा माणूस जे पुस्तक आलं, मला असंख्य लोक भेटले. त्यांनी फोन केले, काय-काय केलं. त्यामुळे आम्ही पण लहानपणापासून सिनेमा बघतो. पण तुमच्यात आणि आमच्यात फरक आहे. आणि मग ते असं म्हणतात, तेच सांगतात. मी काही बोलत नाही. ते म्हणतात, की कसं आहे, की तुम्ही नंतर ते सिनेमा पाहणं, हा तुमचा छंद होता, तो तुमचा व्यवसाय झाला, ते तुमची फिलॉसॉफी झाली, ते तुमचं मिशन झालं. आम्ही आपले सिनेमा बघत-बघत होतो. नंतर आम्ही मोठे झालो, नोकरी-धंदा करायला लागलो. मग ती संख्या कमी झाली. मग संसार मागे लागले, मुलं झालं, अमुक-तमुक-तमुक आणि मग ते कमी झालं. पण तुमचं तसं काही झालं नाही. तुम्ही कारण ते माझा तो व्यवसायच झाला आणि मिशन त्यांनी म्हटलं. मिशन शब्द त्यांनीच वापरला. तर मिशन अशा अर्थाने झाला, कारण कसं आहे, की मी फिल्म सोसायटी मूव्हमेंटमधनं आलेला माणूस आहे. फिल्म सोसायटी मूव्हमेंट ही हं, सिनेमाचे ज्याला अभिजात प्रेक्षक तयार करणारी, संवेदनशील बरोबर. प्रेक्षक तयार करणारी चळवळ आहे. त्या चळवळीतून मी आलेलो आहे. त्यामुळे मी त्या मिशनचाच भाग आहे. म्हणून मी स्वतःला एकच विशेषण लावतो, की मी चांगल्या सिनेमाचा मिशनरी आहे. हां, अच्छा. म्हणजे अगदी आज आज ते 2 शब्द मिशनरी म्हणा, की धर्म संस्थापक म्हणा, शब्द आज वेगवेगळ्या कारणाने बदनाम झालेले आहेत. पण एक धर्मप्रसाराचं काम, सिनेमा पाहण्याच्या धर्मप्रसाराचं काम मी करतो. अच्छा. तर ते ते सगळं मी लहानपणापासून करत होतो. म्हणजे मला आत्ता जेव्हा मागे वळून बघतो, तर माझेच पाय मला पाळण्यात दिसतात. तेव्हा कोणाला ओह! दिसले नव्हते, माझे मला दिसतात, की मला आठवतात मी लहानपणी तर मी सिनेमा कसा बघायचा. आता आम्ही अगदी मराठी शाळेमध्ये त्या प्राथमिक शाळेतल्या गोष्टी सांगतो, की तेव्हा पण मित्र-मित्र आम्ही सिनेमा बघून आलो. क्वचित सिनेमा बघायची आवड या देशामध्ये खूपच आहे. बघून आलो, की मग ते प्रत्येकजण, "अरे, मी काल अमुक सिनेमा बघितला, मग तमुक बघितला." मग तो गोष्ट सांगतो. मग तो गोष्ट सांगताना तो काय करतो, तो मग ते ते तिकडे मीना कुमारी असते, मग तो धर्मेंद्र येतो, मग ते प्रदीप कुमार येतो, अशी ती नटनट्यांची नावं घेऊन गोष्ट सांगायची. मी जर सिनेमा पाहिला असेल, मी सांगायला लागलो, तर मग ती राधा असते ना, तो राधाला ना तो शेखर भेटतो अच्छा. आणि मग तो विजय तिकडून येतो ना, मग ते असं होतं, तसं होतं. मग ती मुलं, "ए, कोण राधा, कोण शेखर, कोण विजय, कुठला माधव, काय नावं घेतो तू?" तर अशी नावं घ्यायचं. इथंच माझं वेगळेपण होतं, ते मला आत्ता जाणवतं, जे मी आत्ता केलं पुढे.
बरोबर. कारण म्हणजे मी काय करत होतो, मी व्यक्तिरेखा लक्षात ठेवत होतो. अच्छा. म्हणजे ज्या आपल्या हिंदी सिनेमात आणि भारतीय सिनेमात कसं आहे, की आपल्यावरती ते नटनटी गारुड करतात. ओके. आपल्यावरती गारुडच करतात. आपण एकदा अंधाऱ्या पोकळीत गेलो ना, की त्या प्रत्येक म्हणजे माझी पिढी, माझ्या आधीची पिढी म्हणजे माझ्या वडिलांची पिढी जी आहे, ती सैगल दिसला की ते पागल व्हायचे. सैगलचं गाणं कानावर पडलं की ते पागल व्हायचे. मग त्या गाण्याचं तिथे अर्थ काय, प्रयोजन काय, त्या गोष्टी तिथे गाणं हवं का याचा ते विचार गाणं सैगलनी गायला पाहिजे. गोष्ट हो. जसं पूर्वीचं संगीत नाटक आहे ना, हं, जेव्हा ती मंडळी बालगंधर्व गातात. हं. बालगंधर्व जेव्हा गातात ना, तर नाटक बाजूला पडतं आणि एक संगीताची मैफिल सुरू संगीताची होते. सुरू होते. तसं आपल्या सिनेमाचं होतं. ती गाणी ऐकत राहायचं. म्हणजे अच्छा, कितीतरी सिनेमे असे की सिनेमा वाईट पण गाण्यांसाठी लोकांनी पाहिला. अच्छा. तर ही जी पद्धत होती मग नटनट्या पाहिजे. आपल्या आवडत्या नटनट्यांचे म्हणजे सिनेमा कसे बघायला जातात. आत्तापर्यंत तो प्रकार असतो म्हणजे आता तरुण पिढीमध्ये पण काही असेल मला माहिती नाही आत्ताच्या. हं. पण ते कसं होतं की म्हणजे आता मी जर माझ्या मित्राला म्हटलं की राजेश खन्नाचा सिनेमा बघूया, दिलीप कुमारचा बघूया. पागल आहे काय? दिलीप कुमारचा सिनेमा कोण बघतो? रड्या म्हणून तो काहीतरी असं करतो. मग शम्मी कपूर शम्मी कपूर बघायला जाऊया. आता बरोबर. ह्या पुन्हा म्हणजे आपली जी जाती व्यवस्था आहे ना ती पुन्हा वेगळी जातं. मग अशी धर्माचं म्हटलं ना, जाती ह्या संकल्पना वापरतो मी. तर ते कसं आहे की एखादं माझी जात श्रेष्ठ असं जे असतं ना, तसं दिलीप कुमारवाले आम्ही ना आम्ही श्रेष्ठ. बरं. राज कपूर वगैरे, देवानंद वगैरे कुछ बकवास आहे असं. तर इतक्या त्या पक्केपणानं ती घराणी होती. अच्छा. त्या पद्धतीत तर मी या पद्धतीने बघायचा. मग मला गोष्ट त्या लहानपणापासून मला गोष्ट जेव्हा मी बघायचो ना, तर मी त्या गोष्टीचं आता विश्लेषण वगैरे सगळे आत्ताचे शब्द आहेत. बरोबर. त्यावेळी मग मला कोणी विचारलं, की तर मी सांगत नाही ते असं आहे ना, ते तसं-असं होतं ना म्हणून असं-असं होतं. तर अच्छा. मी त्या गोष्टीचा मुळात काय तर आता मी 5-6वी मध्ये असताना 5वीत पहिली कविता लिहिली. ओह! 6वी मध्ये पहिलं नाटक लिहून मी डिरेक्ट केलेलं आहे. मग 6वीत मी अच्छा. 3 नाटकं लिहिली. त्यामुळे क्रिएटिव्ह रायटिंग जे काही त्या वयाचं म्हणजे आता कधी-कधी म्हणतो त्यावेळीचं माझं लिहिलेलं जर साहित्य मला कोणी दिलं ना, तर मी कोट्यवधी रुपयाला विकत घेईन. मला ते कसं मी लिहिलं असेल 6वीत नाटक, बरोबर आहे. मला स्वतःलाच कुतूहल आहे. तर ते ते असल्यामुळे ना मला सिनेमाकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन वेगळाच होता. त्यामुळे मी कधी स्टारडमच्या ह्याच्यामध्ये गेलो गेलो नाही. नाही. जेव्हा आम्ही 18-19 वर्षाचे होतो, राजेश खन्नाचा उदय झालेला आहे. तर ते आराधना वगैरे ते आमच्यावरती गारुड अगदीच. केले. मी लिहिलं हं. माझा एक लेख आहे साप्ताहिक सकाळ मी त्यावेळी, की हा माझ्यावरती गारुड करून गेला. तो गारुड करतो. तो नुसता राजेश खन्ना दिसला की पागलच व्हायचो. बरोबर. तर ते ते म्हणजे माझ्यासंग आज मी ज्या स्टेजला आलो सगळं करून वगैरे, मी मुलांना वर्गात सांगतो, की किती वेडं करतं हा सिनेमा किती भल्या-भल्यानं वेडं करतं. बरोबर. आता त्या अर्थानं मी पण मलाही म्हणू शकतो, की मी जेव्हा राजेश खन्ना आला ना, तर मी तरुण माणूस आहे, मला भरपूर केस आहेत. तर मी राजेशने छोटा भांग पाडून ते केस अशी बांधून मध्ये रुमाला बांधून असे केले होते. म्हणजे माझ्यासारखा माणूस सुद्धा त्या प्रभावातनं वाचला नाही. म्हणजे त्यावेळी मी आजचा अशोक राणे नव्हतो. पण त्याची मुळं होती कुठेतरी. बरोबर. मग तुम्ही जेव्हा सिनेमा पाहता, तेव्हा तुम्ही सिनेमा पाहताना मूलभूत कुठल्या गोष्टींचा विचार करता? मुळात कसं आहे, की सिनेमा, नाटक, साहित्य काय करतं आपल्याला? आपल्याला गोष्ट सांगतं. जेव्हा ते बरोबर. गोष्ट सांगतं, ते मला आधी मुळात त्यांनी गोष्ट सांगितली पाहिजे. आणि गोष्ट सांगण्याची जी प्रथा आहे ना, ती आपल्याकडे आजीची गोष्ट, आपली आजी गोष्ट सांगते. तर आजीच्या गोष्टीमध्ये ऑडिओ व्हिज्युअल आहे. बरोबर. आजी असं चित्र उभं करते. अरे, एक मोठा राक्षस आला माहितीये का? हा एवढा मोठा राक्षस. हां. तर ती बरोबर. ते त्याचं राक्षसाचं ते चित्र व्हिज्युअल देते तुम्हाला. मग त्याचं साउंड ट्रॅक देते. मग तिथून ना बगळ्यांचे आवाज आले, चित्याचे आवाज आले, पक्ष्यांचे मग ती आवाज काढून दाखवते. तर ही गोष्ट सांगणे ही रंजक आहे. रंजकता त्याच्यामध्ये आहे. अंतर्भूत आहे. ती गैर नाहीये. म्हणून जेव्हा मी सिनेमामध्ये आपण बोललो नंतर कर्मणूक म्हणजे काय? कर्मणुकीशी भांडण नाहीये. रंजकता गोष्टीमध्ये अंतर्भूतच आहे. आणि मग काय होतं, ती गोष्ट जेव्हा आपण ऐकतो, मग आजीची गोष्ट ऐकतो, जेव्हा आपण लहान असतो आजीची गोष्ट कुठलं जंगल पाहिलंय, घनदाट जंगल आपण. तर आजीच्या हो. गोष्टीतनं घनदाट जंगल कळायला लागतं. म्हणजे आपलं जग विस्तारत जातं. तसं आपण पुढे जातो, साहित्य वाचतो, नाटकं पाहतो, सिनेमा पाहतो. तर त्याच्यामध्ये कुठल्याही कलेचं 3 कामं आहेत. एक तर तुमचं रंजन करणं, तुम्हाला माहिती देणं आणि मग ज्ञान देणं. आपल्याला एखादं विशिष्ट आपण मुंबई पुण्याचे लोक आहोत, आपण महाराष्ट्रातले आहोत. तर आपण बरोबर. एखाद्या युपी मधली कादंबरी वाचली की केरळमधली वाचली की ब्राझीलमधली वाचली, तर तिकडचं जनजीवन, तिकडचं भौगोलिक वातावरण, तिकडचं सगळंच पहिल्यांदा कळतं ना, तर आपल्याला माहिती मिळाली. बरोबर. आणि याच्यामधून ती तिकडची माणसं त्या सिच्युएशनमध्ये कशी जगतात, ज्ञान मिळालं. तर हे कुठल्याही कलेची मूलभूत एक गोष्टी आहेत या. बरोबर. तर
तुम्ही जेव्हा मूलभूत गोष्टींचा विचार हे करता, ज्यावेळेला तुम्ही सिनेमा विश्लेषण करता, तेव्हा या मूलभूत गोष्टी त्याच्यामध्ये तुम्हाला समाविष्ट कराव्याच लागतात. तो सिनेमाचं तेव्हा परीक्षण करता तुम्ही. त्या परीक्षणामध्ये आणि सिनेमा पाहिल्यानंतरचं जे समीक्षण आहे, या 2 गोष्टीमधला फरक तुम्ही कसा काय दाखवू शकाल आम्हाला? काय माहिती का, सिनेमाचं परीक्षण आणि समीक्षा ही दोन वेगळ्या गोष्टी आहेत. परीक्षण म्हणजे एक जाता जाता एक नोंद घेणं, त्याचं बरं वाईट निर्णय असं. समीक्षा ही फार व्यापक संकल्पना आहे. बरं. समीक्षा ही फार व्यापक संकल्पना, ती अशा अर्थानं की परीक्षक कसं होतं आणि सिनेमाच्या बाबतीत हे झालेलं आहे. साहित्याच्या बाबतीत कसं होतं, पुस्तकाची परीक्षणं जेव्हा वाचतो, तर तो जो पुस्तकाची परीक्षण लिहितो त्याला कादंबरी या माध्यमातलं कळतं माहिती नाही, त्याला कथेतलं कळतं माहिती नाही. तो एक पुस्तक घेतो, ही कादंबरी आहे, तर त्याच्यात काहींची समीक्षा जेव्हा दुसरा कोणी मोठा माणूस लिहित असेल तर ही समीक्षा, हे पुस्तक परीक्षण, तर ते परीक्षणाच्या पलीकडे जाऊन ते लिहितात. त्याची बरोबर. त्याची काय शक्तिस्थळं जी असतील, ते कादंबरी फॉर्म की कथा त्या फॉर्मला किती जवळ गेलं, कशा पद्धतीने त्या फॉर्म हँडल केला, त्याचं बरोबर. सगळं विश्लेषण, कारण ती त्या लिहिण्यामध्ये ती समज असते. अच्छा. परीक्षण ही वरवर कमेंट करण्याची गोष्ट आहे, गोष्ट आहे. परिचय करून देण्याची गोष्ट आहे, त्याची तेवढीच गरज असते. बरं. सिनेमाच्या ती दर आता तुम्ही सोमवार मंगळवारी प्रेस शो होतात तुमचे बरोबर. आणि तुम्हाला शुक्रवारी ते छापून यायचंय, म्हणजे बुधवारी तुम्हाला मॅटर द्यावा लागतो, तर तुम्ही किती विचार करणार? बरोबर. म्हणजे त्याच्यामध्ये जे बघितलं पहिली इम्प्रेशन्स आहेत ना, मग हे बरं ते वाईट ते चांगलं एवढंच म्हणायचं. बरं. आणि दुसरं असं आहे की दुर्दैवानं असं आहे की आपल्याकडचे जे सिनेमावरती लिहिणारी मंडळी आहेत ना, ती स्वतःला एज्युकेट करत नाही. अच्छा. त्यांनी स्वतःला शिक्षित करणं हे माध्यम नको का कळायला? म्हणजे आपण एक समीक्षा की परीक्षण म्हणून, परीक्षण सुरुवातीची पायरी, समीक्षा ही व्यापक. म्हणजे आपण समीक्षा करतो, म्हणजे समजा आपण मित्रमैत्रिणी उभे आहोत आणि आपण बोलतो आणि आपला एक मित्र येतो, आपण त्याची वाट बघतो आणि तो धावत धावत येतो आणि त्याच्यावर कोणतरी त्याचा मित्र येतो आणि आपल्याला सिनेमाला जायचंय. मग तो म्हणतो, "एक काम करा, माझं तिकीट द्या, मी नंतर तुम्ही जा आतमध्ये, मी येतो जरा, अच्छा. हा माझा मित्र आहे, ह्याला जरा घेऊन जायचं." आणि तो निघून जातो. आता त्याचा तो मित्र, त्याने आपल्याला नाव सांगितलं काही नाही, त्याच्याविषयी काही सांगितलं काही नाही, नाही. फक्त हा माझा मित्र, मी जाऊन येतो एवढंच बोलला. बरं. बरं वाईट त्याचं त्याला माहित. आता तो गेल्यानंतर आपल्यातला कोणी म्हणतो, तो त्याचा मित्रांना, कोण आहे रे हा, कोण आहे माणूस, काय मला अजिबात आवडला नाही, का म्हणत होता? तुम्ही पाहिलंय का त्याला? तर तुम्ही कमेंट करता. ओह! हे परीक्षण झालं. तर आता हा मित्र, आपला मित्राला, हा जो मुलगा आहे, आपल्या मित्राला धरून ठेवतो, आपल्यापासून दूर नेतो, काय याची गरज असेल? हा विचार केला का आपण? अच्छा. आपल्या मित्राला आपल्याला टाकून त्याच्यावर जावं असं वाटतं, तो उशिरा येणार आहे, एवढं काय, मग याचं काय प्रॉब्लेम झाला असेल? हा कोण आहे रे? हे प्रश्न पडले आपल्याला नाही. अच्छा. तर हे झालं परीक्षण. आणि समीक्षा हे पुढचे प्रश्न पडले, की याचं काय झालं? यातलं कोण आहे हा? अच्छा. तुला माहिती आहे का? कोणी ओळखतं का? नाही रे. तर हे जे खोदकाम सुरू होतं ना, तिथे समीक्षा सुरू होते. म्हणजे त्याला मुळापासून जाणून घेणं, कोण आहे? तसं ते असतं. तेव्हा एखादा सिनेमा आपण पाहतो, तर हिंदी सिनेमा सुद्धा सिरियसली बघण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे जसं कॉमेडी इज अ सीरियस बिझनेस सर. म्हणतात, हं. तसं समीक्षा अतिशय सिरियस बिझनेस आहे. तो वरवर का ती कमेंट करून, आणि म्हणजे सत्यजित राय फार सुंदर म्हणाले होते. ते असं म्हणाले, की ह्या समीक्षकांविषयी त्यांनी सार्कास्टिकली म्हणाले होते, की "या समीक्षकांविषयी मला खूप आदर आहे. ते सिनेमा एकदा बघतात आणि जाऊन ऑफिसमध्ये त्याचा रिव्ह्यू लिहितात, परीक्षण लिहितात आणि ती अख्खी गोष्ट सुरुवातीपासून शेवटपर्यंत लिहितात. तर त्यांच्या याददाश्तची मी दाद देतो म्हणाला. काय आठवण आहे, स्मरणशक्ती काय जोरदार आहे. आणि मग काय दिग्दर्शन असं हे तसं ते तसं झालंय. सत्यजित रे सरांचं तुम्ही आत्ता म्हणजे नाव काढलंय, तर सगळ्यात मला हे सांगायला अत्यंत आनंद होतोय, की तुम्हाला सत्यजित राय स्मृती प्रदान पुरस्कार मिळाला. काय भावना होती? कारण पहिल्यांदा भारतातून मराठी समीक्षकाला हा पुरस्कार मिळालाय. नाही, काय आहे, की सत्यजित राय आमच्या सगळ्यांचेच गुरु आहेत. आणि अगदी. सत्यजित राय चे ज्या प्रकारचे दिग्दर्शक आहेत ना, त्यांना आम्ही ऋषी ऋषी म्हणतो. हे सिनेमातले ऋषी आहेत. म्हणजे मी एक शब्द कॉइन केलेला आहे इंग्लिशमध्ये, की आपण असं म्हणतो, की म्हणजे मी एक मराठी सिनेमा डायरेक्ट केलेला आहे. म्हणजे मी कोण आहे? फिल्म मेकर आहे. बरोबर. बरोबर आहे. राज कपूरने 30 सिनेमे केले. राज कपूर पण फिल्म करतो, राज फिल्ममेकर. फिल्म मेकर आहे. सत्यजित राय फिल्म मेकर आहे. हे नाइंसाफी आहे ना. असं नाही होऊ शकत. मग ते कोण आहेत? तर मी त्यांना बरोबर. शब्द कॉइन केला. ते काय करतात? मी फक्त एक सिनेमा केला. ते दोघं जण, की त्यांच्यासारखी जी ज्येष्ठ मंडळी असतात, ती काही लिजंड्स असतात. बरोबर. त्यांना मी फिल्मोसॉफर म्हणतात. फिल्मोसाफर. फिल्मोसॉफर असा मी शब्द कॉइन केलेला आहे.
तर दे डेलिव्हर द होल फिलॉसॉफी ऑफ लाईफ अँड द होल फिलॉसॉफी ऑफ आर्ट थ्रू देअर वर्क ऑफ आर्ट. म्हणून दे आर द फिलॉसॉफर. ओ. ते नुसती म्हणजे माझ्या सिनेमा उद्या माझे सिनेमा बघितल्यानंतर तुम्हाला काय याच्यात फिल्म मेकिंगचं, याच्यात सौंदर्य काय आहे, एस्थेटिक काय करता तुम्हाला सापडणार नाही. पण त्यांच्या प्रत्येक बारीक गोष्टीत ते सापडतात. अच्छा. आणि त्याच्यातनं आम्ही जे शिकलो, म्हणून सत्यजित रायने आम्हाला सुरुवातीला या देशामध्ये आम्हाला सत्यजित राय भेटले. नंतर आम्ही जगभरचे दिग्दर्शक, वर्ल्ड सिनेमातले सगळे दिग्दर्शक मी असं क्लेम करतो, की यू नेम द सिग्निफिकंट फिल्म मेकर, द लिजेंडरी फिल्म मेकर ऑफ द वर्ल्ड ऑफ एनी टाइम अँड पिरियड. अच्छा. आय हॅव सीन कंप्लीट बॉडी ऑफ वर्क ऑफ दॅट ग्रेट पीपल. क्या बात है. तर ते सगळं कारण त्या आमच्या शाळा होत्या ना, त्यांच्याकडे शिकलो आम्ही. सुदैवानं आम्हाला असं झालं, की मला एक असा काळ मिळाला माझ्या फॉर्मेटिव्ह इयर्स माझी 20च्या आसपासची. तेव्हा आजच्या इतकं तुमच्यात कसं आहे, की तुमच्यात आज मोबाईल आहे, तुमच्या नेट आहे, तुमचे 24 तास, 48 तास तुम्ही विनाकारण बिझी आहे त्याच्यावरती. बरोबर. वेस्ट ऑफ टाईम आहे तुमचा. वेस्ट ऑफ तुम्हाला सिलेक्टच करता येत नाही. याच्यामध्ये सिलेक्ट करून राहायला पाहिजे. म्हणजे माझ्या आधीचे जनरेशनचे जे माझे 4-5 गुरु लोक आहेत समीक्षेतले, त्यातले एक होते बिक्रम सिंग. विक्रम सिंग. विक्रम सिंग हे टाइम्स ऑफ इंडियाचे फिल्म क्रिटिक त्या हं. काळातले, माझ्या बालपणातले. आणि नंतर फिल्मफेअरचे संपादक. त्यांनी हा अतिशय आदर्श समीक्षक मानला जातो आपल्या देशात. अतिशय अभ्यासू. ओके. मी त्यांच्यावर नंतर मोठं होऊन त्यांच्यावर काम पण केलं. तर ते एकदा मला बासू भट्टाचार्यांच्या घरी मी बसलो होतो. तसे मला म्हणाले, की अशोक, आय पिटी युअर जनरेशन. ओ. तर ते म्हणलं, का असं तुम्ही म्हणता? तर म्हणे, मला तुझी सवय माहिती आहे. तुला यू वॉन्ट टू सी ईच अँड एव्हरी फिल्म दॅट इज मेड इन मराठी टू वर्ल्ड सिनेमा. You want to ओ. see each and every film. You want to read each and every book on cinema, published here in India or published outside India. You want to see each and every play. You want to read other books also and look at the number. तर तुला डायजेस्ट करायला कुठे वेळ मिळतो बाळा? अगदीच. तर तू इतक्या नंबरमध्ये, तर हे ते मला बोलले होते. आता मी तुमच्या पिढीला काय बोलायचं? तरी बरोबर. मला वेळ भरपूर होता त्या मनानं. आणि मी सिलेक्टिव्ह होतो. जे मला करायचं बरोबर. ते. म्हणून मी स्पेशलायझेशन केलं, की मी सिनेमा म्हणजे मला निखिल वागळे महानगर मी लिहायचो. तर निखिल वागळे मला असं, की तू नाटकावरती लिही. तर म्हटलं मी लिहिणार नाही. अरे तू लिहू शकतो मला. म्हटलं हो मला माहिती आहे मी नाटकावरती पण लिहू शकतो. बर कारण मग. नाटकांचं पण नाही, कारण मला स्पेशलायझेशन करायचं. 10 गोष्टी करून न्याय नाही देऊ शकत. आता एकाच गोष्टी सिनेमावरती करताय. मी इतकं लिहिलं 48 वर्ष लिहितोय. यावर्षी मला 48 वर्ष पूर्ण झाली. बरोबर. 48 वर्ष लिहितो येऊ त्याच्यावरती मी इतकं वाचतो, माझं वाचन संपतच नाही. तर मग तो जो नंबर आहे ना, त्या नंबरशी कसं कोप अप करणार? तर हा प्रॉब्लेम होता. तो त्याच्यामध्ये मी ते सगळं छानपैकी एक दिशा घेऊन, जसा पी-एच-डीचा अभ्यास करतो ना, तर त्याची एक शिस्त असते. तुम्ही जेव्हा बी-ए, एम-ए करता तिथं ठीक आहे. पण पी-एच-डी करता तर त्याचा एक विषय घेता, की आता ह्या विषयाचं संशोधन करायचंय. मग त्याची एक स्टेप बाय स्टेप संशोधन पद्धत असते. तसं मी माझं करिअर केलं. बरोबर. तुम्ही आता फिल्म मेकिंगचा विषय काढला, की राज कपूर आणि हे सत्यजित रे हे सगळे फिल्म मेकर आहेत. तुम्ही स्वतः एक लेखक आहात आणि एक मेकर आहात. तर या दोन्हीचा बॅलन्स तुम्ही कसा साधता? नाही काय माहिती आहे का, आता मी म्हणजे म्हणजे माझ्या सिनेमा पार्टनरमध्ये मी लिहिलंय, की मी सिनेमातले सर्व गोष्टी केल्या. एकूण एक गोष्टी केल्या मी. म्हणजे 2 सिनेमात मी नाईलाजाने ॲक्टिंग पण केली. ते काय ॲक्टिंग करणं म्हणत नाही, पण ते आपल्याकडे एक मराठी सिनेमात वाईट सवय आहे, ती सांगेन नंतर. तर ते कोणालाही धरतात, तर एक सीन चालू असतो आणि एक माणूस, "अरे, तो ॲक्टर आला नाही." इतक्या समजा मी तिथे गेलो कोणाला तरी भेटायला. "अरे, हे काय राणे आले." "ओ राणे, एक छोटासा सीन आहे." "काय?" "नाही, तुम्ही इथे उभे राहता." तो हिरो की हिरोईन येते, तुम्हाला विचारते, "ओ काका, हे ते मारुतीचं देऊळ कुठे आहे?" तू सांगतो, "इकडे आहे." संपलं. एवढंच मला काम करायचं. अरे, तेवढं पण मला नाही करता येणार. मी ॲक्टर नाहीये. तुम्हाला प्रॉपर ॲक्टरच लागेल तिथले तिथे. तिथे. तर नाही, त्याच्यात काय आहे, असं मी 2 वेळा काम केलं या प्रकारचं. ते म्हणजे तात्पर्य असं की मी सगळी कामं केली. बरं. मग मी कोण आहे? तर मी स्वतःला मी कोण आहे? कोहम म्हणून तो माझं पहिलं चॅप्टर आहे. तर मी कोण आहे? तर मी सिनेमा पाहणारा माणूस आहे. ही अच्छा. माझ्यासाठी माझी ओळख. आता त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी करताना काय झालं, तर तू जे विचारलंस की मी लेखन आणि हे केलं. मी मगाशी म्हटलं की मी 6वीत असल्यापासून मी नाटक पहिलं वगैरे नाटक लिहिलेलं आहे. लिहिलंत. त्यावेळी माझ्यामध्ये एक बारीकसा क्रिएटिव्ह माणूस आहे. त्यामुळे ह्या क्रिएटिव्ह माणसाला या फिल्मवरती लिहिताना, की फिल्मचं ॲनालिसिस करताना, विश्लेषण करताना त्याचा खूप उपयोग झाला. कारण मला मेकिंग माहिती आहे. बरोबर. त्या अर्थानं मेकिंगचा फायदा झाला. ओके. आणि माझ्या बाबतीत एक खूप चांगली गोष्ट घडली. ती मी मी म्हणेन की बाकीच्यांना घडायला पाहिजे होती. जसं मला सत्यजित रे आम्हाला म्हणाले होते, की तुम्हाला जर क्रिटिक व्हायचं असेल ना, तर पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये जा.
तिकडे 6 आठवड्यांचा फिल्म ॲप्रिसिएशन कोर्स आहे. बर. चित्रपट रसास्वादाचा 6 आठवड्याचा फुल टाइम कोर्स आहे. 1.5 महिना बसायला लागतं तिकडे. हो. तर तो करा. तर तो त्यांचं वाचलं मी नंतर. मी त्याच्या आधीच 1985 मध्ये केला होता तो कोर्स. बर. हां, आणि तो 6 आठवड्यात ते सगळं घेऊन आलो होतो मी. पण त्याच्यातनं ते जे म्हणाले, की ते फिल्म मेकिंगचा कसा उपयोग होतो. तर ते नंतर मग मी इथे जेव्हा मुंबईला पत्रकारिता करत होतो, तर आपण मुंबईमध्ये आपल्याला एक असं की सकाळी घरातनं बाहेर पडलो, मी फ्रीलान्सर आहे. बरोबर. तर आज कोणाला भेटायचं, कोणाची मुलाखत घ्यायची, ऑफिसमध्ये थोडं ते लिहायचं, मग मधला वेळ कुठेतरी हाताशी असायचा. आणि मी फ्रीलान्सिंग करत होतो. मला काही ऑफिसमध्ये पत्रकारिता करलो, तर तिथे 8 तास आठवत. बसायचं नव्हतं. मग मी भटकतो. मग कुठे जायचो, तर दादरला रणजित स्टुडिओमध्ये अशोक पटवर्धन माझे मित्र होते. त्यांचं एडिटिंग स्टुडिओ होता. बर. तर मी तिकडे जाऊन बसायचो आणि तिकडे म्हणजे मोकळ्या वेळेकडे बसायचो आणि त्यात पुन्हा एक पथ्य पाळायचो, की लंच टाईममध्ये जायचं नाही तिकडे. 2-2:30 नंतर, 2:30-3 नंतर जायचं. म्हणजे त्यांचा जेवणाचा वेळ, कारण मग तो एडिटर असतो, त्याला तो प्रोड्युसर जेवण देतो. ते हॉटेलला जातात, जेवून येतात वगैरे. मग ते आपलं, "अरे या तुम्ही पण चला" असं म्हणणं. आपण त्यांनी का मला जेवू घालावं? ते जायचं नाही. मग ते 2:30-3 नंतर जाय. मग ते आले असतील. हां, मग तिकडचा एखादा चहा वगैरे ठीक आहे. आणि मग तिथे मग त्यांचं एडिटिंग मी बघायचं. आता त्या एडिटिंगमध्ये मी कधी चकार शब्द बोललो नाही, की "पाठवा तुम्ही असं का एडिट केलं?" मी प्रश्न नाही विचारले. मी फक्त बघून शिकलो. तर काय ओके. शिकलो? आता समजा तू तुझी फिल्म घेऊन बसली, तू डायरेक्टर आहे आणि तू एडिट करते. बर. तर तुझा एक जॉनर आहे, सम फॅमिली ड्रामा आहे, ती तुम्ही करताय. नंतर दुसऱ्या दिवशी दुसरा डायरेक्टर त्याची फिल्म चालली, ते काहीतरी सस्पेन्स जॉनर आहे. तिसऱ्या दिवशी कोणतं तर कॉमेडी जॉनर आहे. त्याचा प्रत्येकाचा पेस वेगळा आहे. बरोबर. प्रत्येकाचा पेस वेगळा आहे. तर तो एडिट करताना तो काय करतो, कशा पद्धतीने तुमची डिस्कशन चालू, काल तुझ्याशी कसा बोलला, ह्याच्याशी कसा बोलला, त्याच्याशी कसा बोलला, त्या 3 डायरेक्टरशी. त्याच्यात माझं शिक्षण होत होतं, ओके. की एडिटर कसा विचार करतो. बरोबर. आज मी डॉक्युमेंटरी करतो ना, माझ्या डॉक्युमेंटरीमध्ये माझं एक कौतुक मी इथे मुद्दाम सांगूनच टाकतो या ओघामध्ये, की मी आता 9वी डॉक्युमेंटरी करतो. माझ्या 8 डॉक्युमेंटरी एका गोष्टीचा अगदी आवर्जून लोक उल्लेख करतात, की तुमचं एडिटिंग फार सुंदर असतं. ओके. तर त्याचं श्रेय मी ते पटवर्धनवर पटवर्धन. ते ते बसून पाहिलं ते, आणि पत्रकारितेला देतो. आता वर्तमानपत्रामध्ये आपण लेख आपला स्वतःचा इतर कोणाचे आपण सबिंग करतो. हां, बरोबर. सब एडिट करतो आपण. तर ते करताना एडिट करायला आपल्याला माहिती आहे ना, त्याने तू तू लिहिताना लिहिलं, तुझा लेख मी जेव्हा एडिट करतो, तर तुझा लेख मला माहिती आहे, तू तू छान लिहिलाय, पण तो वाचक कसा वाचणार आहे? बरोबर आहे. तर वाचकाचा त्याच्यासाठी एक व्ह्यू मग पाहिजे तो तो तिथे. तो ते एडिट, तसं तो एडिटर असतो ना, ते तू सिनेमा डायरेक्ट चांगला केलाय, पण हे प्रेक्षक हा अमुक गोष्ट बघणार नाही. म्हणजे राज कपूर यांचं एक वाक्य मला अख्खं एडिटिंग शिकवून गेलं. अच्छा. ते असं म्हणाले होते, की "हर शॉट की अपनी मौत होती है." अच्छा. हे कळलं पाहिजे. तो शॉट मरतोय. म्हणजे आता समजा आपलं हेमा मालिनी आहे, तिला तर ड्रीम गर्ल म्हणायचे. आता इतकी सुंदर दिसते म्हणून फिल्म सुरू झाली, हेमा मालिनी 2.5 तास हेमा मालिनी कोण बघेल? थिएटर बरोबर. पेटवून देतील लोकं. तर आता बरोबर मध्ये आहे. कोणाला तरी आणून दाखवा ना. झाली हेमा मालिनी. आता तो पॉइंट कधी सरतो, की आता हे खूप झालं. आता याचं एक उदाहरण तुला पटकन सांगतो. मी 2003 मध्ये मॉस्कोला ज्युरी होतो बरं. आणि एक फिल्म तिथे होती, कॉकटेबल म्हणून रशियन फिल्म होती. तर 2 तरुण दिग्दर्शक होते. पहिली फिल्म त्यांची होती. तर ती 12 दिवसाचं फेस्टिव्हल, तिसऱ्या दिवशी आम्ही फिल्म पाहिली आणि संबंध त्या मॉस्को फिल्म फेस्टिव्हलमध्ये संबंध मॉस्कोवर एकच वातावरण. व्हॉट अ फिल्म! अच्छा. कॉकटेबल, व्हॉट अ फिल्म! व्हॉट अ फिल्म! व्हॉट अ फिल्म! बट त्याला एक बट होता. तर ते ओह! सगळ्यांचा तो बट होता. सगळे लोक बोलत होते. फायनली 12 दिवसांनी त्या फिल्मला अवॉर्ड मिळाला. तर ते अवॉर्ड द्यायला आम्ही क्रिटिक ज्युरीमध्ये होतो मी, आणि दुसरं मेन ज्युरी असते. तर बरं. आमच्या मेन ज्युरीची जी हंगेरियन डायरेक्टर बाई ती गेली, ते पुष्किन्सी म्हणून थिएटर आहे. 3000 कॅपॅसिटीचं प्रचंड थिएटर. अख्खं जग ओह! त्या थिएटरमध्ये, मीडिया इंडस्ट्री बसलेली आहे. आणि ती बाई गेली, तिने अनाउन्स केलं, द बेस्ट फिल्म गोज टू कॉकटेबल. ती 2 मुलं, कॉलेजची मुलं येतात ना, एकांकी स्पर्धेमध्ये आरडाओरडा करत, तशी चित्कारं झाली. त्यांनी आवडून ते पळायला लागले. तर ते वेट, आय हॅव अ स्पेशल प्राइज फॉर यू. आणि ती अशी युरोपियन बाई झगाबिगा घातलेली, तिने कुठेतरी दडवून ठेवलं, असं खिशात हात घातला आणि कात्री काढली. आणि ती म्हणाली, "यू शुड ट्रिम युअर फिल्म लिटल बिट." दॅट वॉज अ बट. ओह! त्याला तो कापता तो संबंध. ओपनिंग सिक्वेन्स त्या फिल्मचा असा आहे, टॉप अँगल शॉट आहे आणि ह्याचं वाळवंट, सायबेरियाचं, हं. आणि त्याच्यातनं एक मालगाडी चालली आहे. तर ओके. वाळवंटातनं साप चाललाय, नाग अच्छा. चाललंय असं दिसतं. तर ते इतकं सुंदर दिसतं, पण चाललंय, दिसलं, चाललं. आता थांब ना. आता ओह! आता माझं संपलं. मला कळलं, की तू साप इट्स दाखवला, तो सापासारखा वाटतोय, मालगाडी आहे. बरं.
हा फिल्म मला दिला, तर थांब ना, आता संपलं, मला कळलं. तो पुढे पण घेऊन गेला. असं झालं. असं त्या फिल्ममध्ये झालं. अच्छा. तर तो लँडस्केपच्या प्रेमात पडला. तर दिग्दर्शक लँडस्केपच्या प्रेमात पडला, की तो प्रॉब्लेम. अच्छा. तर ते एडिटिंगचा तो सगळा सेन्स तो तिथून. त्यामुळे मला मी स्वतः गोष्ट कळत असल्यामुळे मला गोष्ट सांगता येते. मी गोष्ट बरोबर. रचता येते. त्यामुळे कोणीही सांगितलेली गोष्ट हा अडखळला. याने बल्ल टाकलं. असं अच्छा. होतं. तुमच्या लेखी चांगला सिनेमा कसा असतो आणि वाईट सिनेमा कसा असतो आणि दोन्ही सिनेमाचे मला एक एक उदाहरण हवंय. आई गं! नाही, कसं आहे, चांगला सिनेमा आणि वाईट सिनेमा साधीशी गोष्ट आहे. कोणीही सिनेमा का करतं? कोणीही जगातला कुठलाही जॉनर बिनर सोडून दे. अगदी ॲब्स्ट्रॅक्ट जॉनर सुद्धा सोडून दे. ओके. कुठलाही जॉनर घे. तो माणूस सिनेमा का करतो? तो माणूस कादंबरी का लिहितो? तो माणूस नाटक का लिहितो? तर त्याला काहीतरी सांगायचंय. बरोबर. आता सांगायचं म्हणजे उपदेश करायचा अशा अर्थानं नव्हे. तुम्हाला तुम्हाला उपदेश मिळाला, तुम्ही उपदेश घेतला ते ठीक आहे. पण मी तुला उपदेश देण्याची काही दिलेलं नाहीये. बरोबर. मी माझी गोष्ट सांगितली. मला म्हणायचं ते सांगितलं. आता हे जे सांगणं आहे ना, त्या सांगण्याबरोबर सांगणारा जोपर्यंत राहतो, तोपर्यंत तो चांगला सिनेमा होतो. अच्छा. कारण तो सांगण्याच्या बाहेरच्या जरा इथे ना आता आपण ही हिरोईन फार छान दिसते, जरा थोडं 2 सेकंदाला ठेवूया, 10 सेकंद ठेवूया, गेला. गेला. ते कळलं पाहिजे. ते इतकं अच्छा. प्रिसाईज. सिनेमा हे अतिशय प्रिसाईज मीडियम आहे. मी पुशी यांची कविता जी असते, ती इतकी 2-2 ओळीचे, 2-2 शब्दांचे 4-8 ओळींमध्ये पुशी रेगे सगळं म्हणजे लिलीची फुले, लिलीची फुले तिने पाहता डोळा पाणी हे साकळे, लिलीची फुले कधीही पाहता डोळा पाणी साकळे, असं ते त्यांची छोटीशी कविता आहे. छोटीशी कविता आहे. तर ते इतकं प्रिसाईज आहे ना, आता या कवितेवरती मी 4 पानं तर रसग्रहण लिहू शकतो. अच्छा. असं तो सिनेमा असतो. सिनेमा इतकं प्रिसाईज ना, त्याच्याबरोबर जोपर्यंत तुम्ही राहता ना, बाकीच्या बाह्य गोष्टींचं तुम्हाला आकर्षण वाटत नाही ना, तोपर्यंत ठीक. आता आपण साधं रोजचं उदाहरण घेऊ. म्हणजे एखादी तरुण मुलगी म्हणा, तरुण मुलगा म्हणा, ते कपडे आता त्यांचं वय असतं, नटाय-मोडा येतं. पण आपण बघतो की ह्या मुलाला किंवा मुलीला कपड्यांचा सेन्स नाही, असं का म्हणतो आपण? ते आहे ते. अच्छा. तो वाईट सिनेमा आहे. तो आपल्या रोजच्या जीवनाचा आणि आहे सिनेमाचा ही एक ऑफकोर्स. सांगडच आहे अहो, म्हणजे. अगं तुमचे सौंदर्यदृष्टी येते कुठून शेवटी? सगळं तिकडूनच येतं ना. बरोबर. माधव अस्वलांचं एक फार सुंदर पुस्तक आहे किमया नावाचं. मी सगळ्यांना सांगतो ते वाचा पुस्तक. बरं. म्हणजे सौंदर्य दृष्टी काय आहे ना, ती अस्वलांनी त्या पुस्तकात सांगितली. हे साधं रोजच्या जेवणातलं उदाहरण आहे, की तुम्ही तुमच्या घरामध्ये असता. आता तुमच्या घरात तर तुम्हीच माणसं आहात. बाहेरचं बरोबर. कोणी येत नाही. जो पण येतं, "अरे कोणतरी येणार आहे, हे आवरून ठेवा रे, आवरून ठेवा." मग आई-बी, बाबा काय तुमचं बरोबर. तुम्ही आवरायला लागता आणि भाऊ कोणतरी येणार आहे, ते सगळं नीट ठेवा. नाहीतर ते तसाच पसारा असतो ना. तो बरोबर. रोजचा पसारा बघून, बघून तुमची सौंदर्यदृष्टी मरते. अच्छा. तुम्ही सकाळी जेव्हा बाहेर पडता, तेव्हा तुम्ही अंघोळ करून जे घरातले कपडे घातलेले असतात आणि आता बाहेर पडायचं. मग ते घरातले कपडे टाकून देता आणि बाहेरचे कपडे घालता, निघून जाता. ते बाहेर घरातले कपडे कुठे टाकून देता? म्हणजे ती बाई, पुरुष कोणी असेल, ते तिथे बरोबर. टाकून देता. कोणतरी बोललं, नंतर आपण येतो, संध्याकाळी आपण येतो, ते कपडे तिथेच. मग ते सकाळचे काढून घरात बाहेरचे टाकायचे, ते सकाळचे घालायचे. तो टॉवेल, रुमाल जो काय असेल तोही टाकून तर हे ते म्हणतात, की ह्या ज्या निर्जीव गोष्टी भोवताली पडलेल्या आहेत ना, ते तुमची सौंदर्यदृष्टी मारतात अच्छा. आणि हे आपल्या गावीच नसतं. ओह! तर ती सौंदर्यदृष्टी सकट ते सांगणं. अच्छा. काय माहिती आहे का, कला काय आहे? कलेमध्ये एक गोष्ट आपण लक्षात घेत नाही. कला एक रिॲलिटी आहे आणि कलेमध्ये द डिपिक्शन ऑफ रिॲलिटी आहे. ओह! आता हे असंच्या असं इथे केलं म्हणून लोकांना ना, की ते काही ज्या सो कॉल्ड तो 8 फिल्म मला शब्द आवडत नाही. रोजच्याच जगातली गोष्ट आम्ही का बघायची? अच्छा. तर ती बघायची असते. कारण ती वेगळ्या पद्धतीने दाखवते. तशी नसते ती. म्हणजे एखादा माणूस खूप दुःखी आहे, प्रॉब्लेममध्ये आहे, तर आमच्या भोवती कोण, मी स्वतः आहे. मी कशाला ₹5-10 तिकीट काढून बघायला जाऊ? नाही, पण ते जर बघ, वेगळं बघ. त्याला नीट पद्धतीने मांडलं, कारण ते वेगळं मांडलेलं आहे. म्हणजे बरोबर. आपण गटार प्रत्यक्षातलं बघू, तर आपण नाक धरून बाजूने जातो. बरोबर बरोबर. आहे? आता पेंटिंग असतं आणि त्यांनी गटार दाखवलंय. तेव्हा नाक धरता का तुम्ही? नाही. का नाही धरत? ते चित्रात आहे. डिपिक्शन आहे त्याचं. इट्स नॉट अ एक्झॅक्टली. रिॲलिटी. इट्स अ डिपिक्शन ऑफ रिॲलिटी. मग त्याच्यात त्याने आर्टिस्टिकली काय केलेलं आहे? अच्छा. ती पाहण्याची नजर, मग त्याचा सुरुवात तुझा जो सिनेमा पाहायचा कसा, आपण येऊ तिकडे. तर ती पाहायची दृष्टी तुम्हाला कमवायची असते. अच्छा. तो सिनेमा पाहण्यासाठी तुम्हाला म्हणजे डोळे पाहिजेत, पण दृष्टीही हवी. ऑफकोर्स, ऑफकोर्स. मग या सगळ्या
प्रवासामध्ये तुम्ही आता एवढे सिनेमे पाहिलेत, तर तुम्ही मला अजून उदाहरण नाही सांगितलंत, की चांगला सिनेमा कुठला आणि वाईट नाही, सिनेमा नाही कुठला? मला नाही कसं असतं माहिती म्हणजे आहे एक का? की नाही आम्ही असं डोक्यात राहायला पाहिजे, की हा सिनेमा जो आहे, ह्या सिनेमाचं कास्टिंग, त्याचं स्क्रीन प्ले रायटिंग, त्याचा डायलॉग, एव्हरीथिंग हे खूप छान होतं, की जेव्हा तुम्ही थिएटरमधनं बाहेर पडता, तेव्हा त्या सिनेमाचा ऑरा पुढचे 2 ते 3 दिवस तुमच्या मनावरती पेरलेला असतो. मी 25,000 पेक्षा जास्त सिनेमे बघून झाले माझे. बापरे! हां, आता मी वर्गामध्ये जे शिकवतो, माझा फिल्म ॲप्रिसिएशनचा जो वर्ग असतो ना, तर मी सुरुवात करतो, की प्रत्येकाने आपलं नाव सांगायचं. जे माझ्यानंतर लक्षात राहणार नसतं, हे मला पक्क माहिती आहे. पण माझी एक मेथड आहे ती, की बरोबर. तुम्हाला इम्पोर्टंट आहे, की सर आपलं नाव विचारतात. तर प्रत्येकाने नाव सांगायचं. दुसरं काय सांगायचं, आवडता एक सिनेमा सांगायचा. बरं. तिसरं काय सांगायचं, तर तो आवडता सिनेमाचं वर्णन कमीत कमी एक शब्द, जास्तीत जास्त एक वाक्य, एवढ्यात अच्छा. मला तुम्ही सांगायचं. म्हणजे बरं. आता हे मी करतो, तुम्हाला तुम्ही सहजपणे सगळे सांगत राहता. ह्याच्यामध्ये माझं काहीतरी धोरण असतं. माझं बरोबर. काहीतरी हे असतं, की का करतो मी? जेव्हा तुम्ही सगळं 50-60 माणसं जेव्हा सगळं सांगता मला ना, तर मला ह्या ग्रुपची इयत्ता कळते. हा 8वीतला वर्ग आहे, 10वीतला आहे, बी-एचा आहे, की बिगरीतला आहे. आणि मला डिलिव्हर करायचंय. तर बरोबर. मी असंच बोलत सुटलो आणि मला लक्षात आलं, यांना काही कळतच नाही, यांना खूप कळतंय. तर ते माझा गोंधळ नाही का होणार? तर मला बरोबर. तो ग्रुप लक्षात यायला पाहिजे. आता हे सगळं केल्यानंतर तो तुझा प्रश्न येतो. मग कोणतरी म्हणतो, की "अहो सर तुम्ही नाही सांगितलं तुमचा आवडता सिनेमा." हं. मग मी सांगतो मला कमीत कमी 500 नावं घ्यावी लागतील. कमीत कमी. आणि ते 500 बापरे! नावं कसं किती नावं घेऊ? किती नावं घेऊ? कुठून सुरू करू? बरोबर आहे. म्हणजे आता पाथेर पांचाली, आता लोकांना काय वाटतं, की अशोक राणी म्हणजे पाथेर पांचाली. बरोबर आहे? हं. तर मी मिस्टर एंड मिसेस अय्यर, अपर्णा सेनचा, बरोबर. तोही सांगेन. अच्छा. आता मी सध्या एक पुस्तक वाचतोय आणि दो आंखें बारात, हे हं. व्ही शांतारामचं पिक्चर मी आयुष्यात एकदाच पाहिले. दुसरा शो पाहिलेला नाही अद्याप. आणि बरं. त्याच्यावरती प्रभाकर पेंढारकर म्हणजे भालजी वाह! पेंढारकरांचे चिरंजीव, ते व्ही शांतारामकडे राजकमलमध्ये ते असिस्टंट होते. आणि बरं. ह्या फिल्मच्या मेकिंगमध्ये येऊन त्यांनी मेकिंगचं पुस्तक केलंय. तर त्याच्यात त्यांनी कसा सिनेमा बनत गेला याचं उत्तम असं ते अख्खं पिक्चर मला समोर दिसायला लागलं. तर ओह! त्यांनी पटकथेतला गदी माळुकरांनी पटकथा लिहिलेली. तर ते पटकथेतला सीनमधलं सांगतात, की ते असं आहे, मी तो जेलर आहे, ते जेलमधले लोकं त्याच्यात ते बोलतात गेलं असं, मग त्याचे ते त्यांना असं मागणी असते, त्याचं काही ते बोलतात, हा झाला सीन. मग पटकथेत त्यांनी तो कसा लिहिला ते सांगतात. आणि मग ह्याचं शूटिंग कसं केलं ते सांगतात. मग ओह! बरोबर. शॉर्ट डिव्हिजन सांगतात ते, की मग किती 15 शॉट, कधी-कधी 32 शॉट केलेले आहेत एका सीनचे. मग ते कसे केले? तर ते मला ते चित्र, आता ते मला मला सगळं आठवतं ते. मला एकदम आठवायला लागलं, अरे असंच आहे. हे हा शॉट बरोबर, तो दाढी करतो, तो आरशात दिसतो. हे सगळं मला आठवायला लागलं. अच्छा. तर हे हे जे आहे ना, असे खूप सिनेमे मी सांगू शकतो. म्हणजे बरोबर. मला म्हणजे अगदी म्हणजे मी म्हणजे ते हिचं पिक्चर कुठलं होतं आपली क्वीन, कंगना रनौतचं. कंगना रनौत. क्वीन मला खूप आवडलेला सिनेमा आहे. आता लोकांना आमचे काही लोकं आहेत ना, त्यांना असं वाटतं की नाही आपण इकडचे आहे, आपण बरोबर. तिकडचे नाही. माझ्या बाबतीत फार एक चांगली गोष्टी माझ्याकडे खूप छान झाल्या. म्हणजे कोणी बरोबर. विचारलं की म्हणजे नाही मला आता या वयात खूप तृप्त वाटतं. माझ्याकडे करोड रुपयाची इस्टेट आहे, माझं फार्म हाऊस आहे. मला हे नाही तृप्त वाटत. मला सगळ्यात आवडतं माझी गोष्ट काय माहिती आहे का? की मी या जातीपातीत पडलोच नाही. हं. मी दोन्हीकडे पाहिलं आणि मला जे गुरु भेटले, म्हणजे चिदानंद दासगुप्ता हे माझे गुरु. बरं, अपर्णा सेनचे वडील, त्यांच्याकडनं मी समीक्षा शिकलो. नंतर बरं, विक्रम सिंग, नंतर इक्बाल मसूद, हे आपल्याकडचे, आणि के अब्बास, हे चौघांकडनं मी इथे शिकलो. बरं. आणि या लोकांनी ह्या विषय त्या तिघांनी काय घडलं, की हे जे क्रिटिक लोक की इंटलेक्च्युअल लोक असतात ना, हे ह्या हिंदी सिनेमाला की कमर्शियल सिनेमाला कमी लेखतात. अच्छा. तर त्यांनी म्हटलं नाही नाही त्याला कमी लेखू नका. त्याला त्यांनी मग शब्द कॉइन केला, इट इज अ पॉप्युलर आर्ट. ओह! इट्स अ आर्ट, बट पॉप्युलर आर्ट. बरोबर. मग तो जो सर्वसामान्य प्रेक्षक म्हणून बघतो ना, त्याला त्यातली सौंदर्य स्थळ दिसत नाही. अच्छा. त्याला दिसत नाही. आता बघ तुला एक साधं सौंदर्य स्थळ म्हणजे काय असतं? मी एकदा NFDCमध्ये जाण्यासाठी मी मुलुंडवरनं आलो, भायखळ्याला उतरलो आणि तिकडून मी बस पकडून NFDCमध्ये जायचो. तर मी ते उतरलो आणि दुपारची 2-2:30ची वेळ होती. उतरलो स्टेशनवरती, बाहेर रिकामं, गर्दी नाही, काही नाही. दुपारच्या वेळेला पूर्वी 25 बरोबर. वर्षाची गोष्ट. त्या बस स्टॉपवरती मी एकटा उभा होतो. बस अर्ध्या तासात यायची, उभा होतो आणि एकदम माझं मागे लक्ष गेलं
तर मागे एक टीव्हीचं दुकान होतं, टीव्ही फ्रीजचं दुकान होतं आणि माझं लक्ष गेलं आणि मी पाहतच राहिलो. काय होतं, आता आपण बसलोय, मला इथे करून दाखव आणि मी वर्गामध्ये करून दाखवतो. तर तो एक हमाल होता, त्यांनी त्याच्या हातगाडीवरती एक डबल डोअरचा फ्रीज ठेवला होता बर. आणि तो असा तिरका राहिलेला होता फ्रीज, बरोबर? बरोबर. त्या गाडी गाडी अशी असते. त्याने हम्म. ऑलरेडी मी बघेपर्यंत त्याने एकीकडून दोर बांधून तो फिक्स केला होता. बरोबर. आता तो आणखीन तो व्यवस्थित बांधत होता. तेव्हा तो जे दोर टाकत होता आणि तो इथून ओढत होता, ते अच्छा. त्याची मी वर्गामध्ये चक्क मुलांना करून दाखवतो हे, की हे ना बर. ॲज इफ अ स्कल्पचर इन मोशन. ओ. इथे मला बघा, हा कोण आहे, कोण ऍक्टर आहे का तो? तो बिचारा गेला कित्येक वर्ष, म्हणजे आता तो कुठे मला तो अजून 30 वर्ष माझ्या डोक्यात आहे. ऐक. 30 क्या वर्ष बात आहे तो सर. माणूस ज्या पद्धत, आपल्याला रोजच्या रोज तशी गोष्ट दिसतात, पण आपल्याला दृष्टी नाही ना. बरोबर. एकदा मी बसमधून येत होतो सांताक्रूजला, वाकोलावरून बस पकडली, कुर्ला स्टेशनला येत होतो आणि जय जय रामकृष्ण हरी मध्येच यायचं. परत थोडा वेळ गेला, जय जय रामकृष्ण हरी. म्हटलं ब- काय चाललंय? मग लक्षात कंडक्टर बोलतोय. म्हटलं असं का बोलतो की, आणि ओ. गर्दी भरलेली बस वगैरे. हम्म. मी कुर्ल्याला, मला पळून लगेच ट्रेन पकडा, मी थांबलो. लोक थांबणार नाही, मी थांबलो. हे काय? मग अशी म्हणलं प्रश्न, प्रश्न. हे असं का? त्याचा मागोवा घेतला. तर अच्छा. मी गेलो ते, अहो म्हटलं, भाऊ तुम्ही का हो असं जे, अहो साहेब काय करणार, ₹1 तिकीट, बरोबर. ₹5 देतात, ₹10 देतात. सुट्टी द्या म्हटलं की वैतागतात. ते बिचारे कामावरून आलेले, ते बरोबर आहे. वैतागलेले. आता मी तरी कुठून द्यायचे? मी आमचे कंडक्टर म्हणतात का, माझ्या बापाची टाकसाळ आहे का रे तुला? असं ते म्हणतात. आता मी तरी माझा बाप का काढायचा? आणि ह्याच्याकडे आता तो असता तर त्यानेही दिला असता. मग आता बरोबर. मग काय, जे डोकं जातं ना. आता मी ह्याला ₹9 दे, त्याला ₹4 दे, हे देत बसलो तर मी तिकीट कधी फाडणार आणि माझ्या सुट्ट्यांचं काय होणार पुढे? बरोबर. हा प्रश्न आहे. पण आता तो त्याला नाही कळत. अच्छा. तर मग मी काय करायचं? "अरे बाबा काय ₹1 नाही का? नसा तर दिला ना सगळा." असं तो म्हणतो. ठीक आहे. जय जय रामकृष्ण हरी. अच्छा. एक कॅरेक्टर मला मिळालं. ह्याला बरोबर. कुठला सायकायट्रिस्ट भेटलेला नाही, याने स्वतः काढलंय हे. बरोबर. तर हे अशा सुंदर सुंदर गोष्टी आपल्या आसपास असतात. त्याच आपण बघत नाही. तर आपल्याला चांगला सिनेमा कसा बघता येईल? बरोबर. आत्ता जे काही सिनेमे तयार होत आहेत, त्या हं. सिनेमांमध्ये तुम्हाला काय वाटतं, की जागतिक सिनेमाच्या पातळीवरती मराठी सिनेमा, हिंदी सिनेमा आणि भारतीय सिनेमा कुठल्या स्थानावरती आहे? नाही, काय झालं की 1909, माझं एक विश्लेषण असं आहे की 1990 पासून आपला सिनेमा बदलतोय. बरं. 1990च्या आधीचा सिनेमा तू बघशील ना, तर तो खूप फिल्मी होता. बरं. खूप फिल्मी होता. त्यात लॉजिकच नसायचं. आणि मग लोक पण म्हणायचे नाही, इंडस्ट्री की कोणी डोकं वापरत नाही. बरोबर. प्रश्न कशाला विचारायचे? काय दिसतंय बघा आणि तुमचे नटनटे आहेत आवडते, त्यांचे कपडे बघा, त्यांचा अभिनय बघा, ज्याला जे पाहिजे ते बघा. ते सगळं दिलेलं आहे तिकडे. इथं हं, राईस हं. मिळेल. बरोबर. हिंदी सिनेमा कमर्शियल राईस मिळेल. तुला जे त्यातलं 2 भाज्या आहेत, 3 भाज्या, 3 आमट्या, ते कढ्या, कढी, ते लोणचं, पापड, 17 जे आवडतं ते खा, बाकीचं दे टाकून. बरोबर आहे. ही राईस प्लेट आहे. आत्ता तसं नाही. 90 नंतरचा जो ऑडियन्स आहे, जे 90 नंतरची जी मुलं जन्माला आली, 90 नंतर, ती ती शेवपुरीवर गेली का? नाही, ती 91-92ला जेव्हा ती उभं राहून चालायला लागली ना, की घरात रांगायला लागली ना, हं. त्यांच्या घरात कलर टीव्ही आला होता. ओह! आणि त्या कलर टीव्हीवरती जाहिराती यायला लागल्या होत्या. आणि जाहिराती पूर्वी माझ्या लहानपणी जाहिरात किती माहिती आहे? 3 मिनिटांची जाहिरात असायची. 3 मिनिटं ओह! थिएटरमध्ये. कॅव्हेंडर सिगारेटची जाहिरात मी पाहिलेली आहे. 3 मिनिटं चालायची. बरं. आता ती 30 सेकंदावरती आली. तर 30 सेकंदामध्ये कसलंही प्रॉडक्ट 30 सेकंद मी जाहिरात करतो. त्याचं आता एक जाहिरात घेऊन तू घरी जाऊन बघ किती शॉट्स असतात. म्हणजे हा शॉट तो इकडे बघितला, मग तो पडला, तो इकडे बघितला, ते आकाश दिसलं, हे दिसलं. तर हे जे सेकंदा-सेकंदाला व्हिज्युअल बदलतं ना, ते तो मुलगा, ती मुलगी 90 नंतरची ती बघत होती आणि त्यांचं स्टोरी पर्सीव्ह करण्याचं ग्रास्पिंग फास्ट आहे. म्हणून आता बरोबर. आमची पिढी, बाबा हल्लीची मुलं खूप स्मार्ट. तो स्मार्टनेस कसा आहे तोही त्यांना सांगतो, असा आहे स्मार्टनेस. ओह! तो व्हिज्युअल ग्रास्पिंग त्यांचं सॉलिड आहे आणि त्यांना लॉजिक आहे त्यांच्याकडे. अच्छा. त्यामुळे म्हणजे करण जोहर ज्या प्रकारचे सिनेमे करायचा, आता करण जोहर तसे सिनेमे करतच नाही. तो उलट वेगळ्या प्रकारचे सिनेमे प्रोड्यूस करतो. बरोबर. आता मी कानमध्ये जी फिल्म बघितली त्या ह्याची, ती करणनी प्रोड्यूस केलेली आहे. हां, तर बरोबर. ते त्याचं जॉनर नव्हे, पण त्याला लक्षात आलं, की आता कभी कभी खुशी गम गम नाही चालणार आता. आता बरोबर. कोणी घेणार नाही ते. ते फॅमिली एकत्र ड्रामा आता फॅमिली संपलाय. ड्रामा, एकत्र कुटुंब, तो इमोशन नोबडी इज इंटरेस्टेड. बरं असलं ना, तर ते वेगळ्या पद्धतीने मांडायला बरोबर आहे. लागेल.
त्यामुळे त्यांनी आता विषय वेगळ्या पद्धतीने हां. हाताळायला सुरुवात केली आहे. येस. हं. म्हणजे काय आता ये जवानी है दीवानीवरती त्यांनी प्रोड्यूस केला का तर एका ह्याच्या गोष्टीसाठी की ट्रॅव्हल लॉग सारखं आहे, येस, येस, मैत्री आहे आणि फॅमिली कमी. येस. अ, ते जेव्हा रॉकी तुम्ही की रॉकी की रानी और रॉकी की हां, कहाणी. राणी और रॉकी की तिची तिची मला ती फिल्म खूप आवडलेली आहे. हं, आता परत माझे दादू म्हणतात, "तर हे कसं तुला आवडतं?" म्हटलं, "काय प्रॉब्लेम आहे?" माझं त्याला एक अतिशय म्हणजे म्हटलं तर वाईट उदाहरण आहे. पण इथं वस्तुस्थिती आहे. आपण आता मी गाडीतनं चाललोय कुठेतरी. मला आता तुला मीटिंग करायची, तुझ्यावर इकडून भेटायचंय मला आणि मला वाटेत बरोबर, भूक लागली. आता मी इथे आल्या-आल्या मला भाऊ काहीतरी खायला मागव, मी खातो आणि मग बोलतो. वेळ नाहीये ना मला. मग बरोबर, मी वाटेत गाडीत थांबवतो. माझ्या ड्रायव्हरला सांगतो, "तो वडापाव आहे ना, तो वडापाव घेऊन ये. आता मी Mercedesमध्ये बसलेलो आहे आणि मी वडापाव खातो." आता माझ्याकडे Mercedes आहे. मी काय एक डिश 5,000-10,000 ची एक डिश खाऊ शकतो. पण बरोबर, त्याच्यासाठी 5 स्टारला जा, ती गाडी पार्क करा, उतरा, मग तो बरोबर, येणार. मी तुझ्याकडे कधी पोहोचणार? बरोबर. मग आता माझी ती भूक भागवण्यासाठी तो वडापाव मी घेतला. गाडी किंवा जरी Mercedes असेल तरी हां, खाणार पटकन खाणं. जो पटकन झालं वडापावच आहे म्हणजे असं. वाटेत मी खात-खात तुझ्याकडे पोहोचलो, मी वेळ नाही दवडला. तर तिची गरज आहे वडापावची, तर वडापाव लागतो की नाही आपल्याला? मग तिथे हायजीनचा विषय असतो का? नसतो. बरोबर, आपण एक भेळ घेऊ, की बाबा चल अगदीच हे नाही खायचं तेलकट, एक बिस्किटचा पुडा घेऊन ये, तो खात-खात जातो. काहीतरी काही एखादा ज्यूस घेऊन ये, ज्यूस पीत जातो. बरोबर, तर ते प्रॉपर जेवण आहे का त्यावेळेचं? नाही. तर त्याची गरज असते. बरोबर, तसं रॉकीन राणी तो ज्या प्रकारचा ऑडियन्स आहे, पण त्याच्यामध्ये ती मुलगी, आलियाचं जे कॅरेक्टर आहे, ती मुलगी, तिचं कॅरेक्टर आणि पुन्हा एक बंगाली मुलगी आणि एक पंजाबी मुलगा. आता बरोबर, हे आपल्याकडे क्रॉस कल्चर जे काही होते आपल्या देशामध्ये, आपण इतके विविध प्रकारच्या बरोबर भाषांमध्ये, आहे. राज्यांमध्ये राहतो. ते क्रॉस कल्चरमधून ज्या गमती-जमती होतात. म्हणजे ते बंगाली येतात, तो त्यातला सीन मला भयंकर आवडलेला आहे. तो मुलगा येतो, ते सगळे बंगाली लोक बसलेले आहेत. तर ती म्हणते, की ह्याचा हा हा पंजाबी, ह्याचा काही कल्चरचा संबंध नाही. बरोबर. "ए तुम्हारा बेटा रूम में जाओ, तुम वहाँ पे चाय भी पी लो" वगैरे आणि हं. यांचं सगळं काव्यशास्त्र विनोद काव्यशास्त्र. चाललेलं आहे. त्याला बरोबर, घेत नाहीत त्याच्यामध्ये. त्याला अपमान वाटतो ते आणि नंतर तो बरोबर. शिकून घेतो ते. तर ही जी आता गुजराती आपलं कोणी असेल, "अरे आता हे गुजराती लोकं म्हणजे तागडीवाले." पण नाही, माझे कितीतरी गुजराती मित्र उत्तम कविता करतात. अच्छा. मला गुजराती उत्तम येतं. माझे मित्र बोलवतात, "अशोकभाई તમે આવી જાઓ ને તમારા માટે ગુજરાતી આપણે તમે गुजराती समजो તો તમે कविता अच्छा. समजेल." होतं माझं त्यांच्याशी. पण ह्या आयडेंटिटीचा जो क्लॅश होतो, बरोबर, याच्यातनं आलेली ती गोष्ट आहे आणि ती आजच्या काळात घडते सतत समोर. बरोबर आहे. कळलं की नाही? तर हा आजचा सिनेमा आहे. बरोबर. तुमचा एक असा म्हणजे पासपोर्टच्या संदर्भात एअरपोर्टवरती घडलेला एक किस्सा, तर तो नक्की काय होता किस्सा? नाही ते काय झालं, मी चाललो होतो ह्याला मॉस्को फेस्टिव्हलला 2003 ची गोष्ट आहे. आणि एअरपोर्टला गेलो आणि ते इमिग्रेशनला आपण ते पासपोर्ट विसं सगळे तिकीट-बिकीट देतो ते 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 दिलं आणि तो शिक्का मारतो. मला पोलिसांच्या समोर उभं राहिलं ना, ती लहानपणी कसं गप्प बसतोस की पोलिसांना बोलू, ती जी भीती असते अजून ती पोलिसांची अच्छा, यावया ती ती अजून भीती आहे. आहे. हां, म्हणजे असतेच नाही आता म्हणजे पोलिसांना कुठे गेलं ती घाबरतो. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की आता मला कुठेतरी वाटेत कधीतरी कोणतरी भेटतं. अशोक राणे ना, अहो तुमचं पुस्तक वाचलंय. कोणतरी भेटतं कुठेतरी आणि बरोबर, त्याला मला बरं वाटतं. तर मला नेहमी असं वाटतं, की असं मी पोलीस समोर आलं, पोलिसांनी कोणतरी मला म्हणावं, की सचिवालयात गेलो तिथे सरकारी ऑफिसमध्ये काही कामाला तिथे, "अरे अशोक राणे का तुम्ही?" "अहो सर तुमचं पुस्तक वाचलं." "काय काम आहे तुमचं?" म्हणजे मला वशिला नको, पण मोकळं कर बाबा तेवढं ते तिथे कोणी भेटत नाही. तर इथे काय झालं, तर तो मी दिलं त्याला आणि हा माणूस भला माणूस वेळच घ्यायला लागला. म्हटलं असं इतका वेळ काय? बरं माझं काय मी दिलं म्हणजे पासपोर्ट आणि तिकीट. मला इन्व्हिटेशन बरोबर, द्यायचं काही कारणच नव्हतं. हा असं काय वेळ लावतो? असं काय वेळ लावतो? बस 10 वेळा बघतो, इकडे बघतो, तिकडे होतो वेळ. म्हटलं काय झालं? आणि मी घाबरत गेलो. म्हटलं हा मला काय आता आत्म्या टाकतो की काय माझं काही इल्लीगल झालं, काय झालं मला काही कळेच ना. बरं माझा विजा होता रशियाचा. मग प्रॉब्लेम काय? आणि मग असं त्यांनी बराच वेळ घेतला. मागे लाईन होती आणि खूप रात्री रात्री कधी-कधी खूप लाईन असते. तर ते नंतर म्हणाले की "सर मी थोडा वेळ घेतला. मी तुम्हाला सरच म्हणतो, कारण मी लहानपणापासून तुमचं वाचून लहानाचं मोठं झालो. मला सिनेमा बघायला तुम्ही शिकवलं. क्या बात आणि है! ज्याचं वाचून मी लहानाचा मोठा झालो, सिनेमा पाहायला शिकलो, अजूनही मला तुमच्या आठवणी आहे, तुमचे लेख आठवतात. आणि तो माणूस साक्षात माझ्या समोर आहे आणि माझी अशी इच्छा आहे, की तुम्हाला वाकून नमस्कार करून पहिल्यांदा तुम्हाला भेटतोय आणि मला ते करता येणार नाही. मी तुम्हाला साधं इथे बसल्या जागून पण हात जोडून नमस्कार करू शकत नाही. मी सरकारी नोकरीत इथे असा बसलेला आहे. त्याचं मी काय करू त्या विचारात इतका वेळ थांबलो होतो. क्या बात है सर! तर तो म्हणाला, की आणि तुम्ही आता आयुष्यावर मी पण तर मगाशी म्हटलं ना, मी पण खूप सिनेमा बघितले. आता नोकरी धंद्यामुळे पुढे कमी झाले आमचे. खूप सिनेमा लहानपणापासून तसे तुम्ही पाहिले.
पण तसं आम्ही तुमच्यासारखे सिनेमा बघत पुढे तो मार्ग धरला नाही. तुम्ही तो धरला आणि आता तुम्ही माझ्यासमोर रशियाला फेस्टिव्हलला चाललाय आणि मी तुमच्या पासपोर्टवरती शिक्का आणि मारत ते सुद्धा बसलोय. ज्युरी म्हणून. ज्युरी म्हणून जात आहे. क्या बात आहे सर. सिनेमाचं अंतरंग ज्यांनी ओळखलं, सिनेमाला ज्यांनी कोळून प्यायलं आणि सिनेमा ज्यांच्या नसानसात भिनलाय, अशा अशोक राणे सरांशी आपण सिनेमा कसा पाहावा याविषयी गप्पा मारल्यात. अशोक सर, तुम्ही महा MTV गप्पांमध्ये येऊन आमच्यासाठी वेळ दिला आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आता मी जेव्हा सिनेमा बघायला जाईन, तेव्हा माझी सिनेमा बघायची दृष्टी नक्की बदललेली असेल. तुम्ही वेळ दिल्याबद्दल मी तुमचे मनापासून धन्यवाद म्हणते. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.